या विश्वात जेवढे संत झालेत त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण झालं असेल तर ज्ञानोबा आहेत. सगळ्यात कोवळं बाळ. बाळ 16 वर्षाचा आहे पण विश्वाची आई आहे हा चमत्कार आहे. आणि बाळ 16 वर्षाचा आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे हाही एक चमत्कार आहे. चमत्कार आहे. बाळ 16 वर्षाचा आहे पण विश्वाची आई आहे. विश्वातला पहिला चमत्कार आहे. सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. विश्वातला दुसरा चमत्कार आहे. ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानोबा आहे. कधी वाटलं वडील नांदानं सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या कुशीत बसावं आई नाही. कधी वाटलं मांडीवर बसावं आणि आईला गोष्टी सांगाव्यात ती मांडीच नाही. मग काय ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे याला ज्ञानोबा आहे. विश्वातलं कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. 2 मांडीच नाही मांडीवर अख्खं जग आहे ज्ञानोबा आहेत. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे. सक्का भाऊच गुरु केला याला ज्ञानोबा आहे म्हणतात. हे कालही घडलं नाही आजही घडलं नाही आणि इथून पुढे स्वप्नात 2026 ला असं घडेल. भाऊ भावाचा गुरु 2026. तुम्ही आजारी आहे का असं वाटतं का तुम्हाला घडेल. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. सक्का भाऊच गुरु केलाय ज्ञानोबा आहेत.